जोरदार टाळ्या जिवंत देवासाठी. All glory and honor and praise to Jesus. Hallelujah. मना सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान फक्त येशू ख्रिस्ताला. आमेन. गॉड ब्लेस यू. आपलं पवित्र शास्त्र आपल्या हाती उचला. म्हणा ह्या जे काही लिहिलं आहे ते माझ्यासाठी आहे. याच्यात माझी सुटका, माझं प्रेम, माझे आशीर्वाद आणि माझं जीवन आहे. ते मी ग्रहण करतो. आमेन. आमेन. ऑल ग्लोरी टू गॉड. आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमेन. 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 आज खूप महत्वाचा विषय परमेश्वराने दिला आहे, ज्याला आपण इग्नोर करायला नको. आमेन. आमेन. म्हणा मी तयार आहे. सुवेळी अवेळी मी तयार आहे. आमेन. थँक यू जीसस. प्रियानो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जसा अंधार आहे तसा उजेड आहे, किंवा जसा उजेड आहे तसा अंधार पण आहे. स्वर्ग पण आहे, नरक पण आहे. राईट. प्रत्येक गोष्टीला विरुद्ध आहे, समानार्थी आहे, जे पण आहे. आमेन. तसंच ही पृथ्वी, तुम्ही, मी, जगात राहणारे लोक, आपल्या मस्तकावर 2 अभिषेक काम करतात. आपल्या हातात असतं आपल्याला कशाच्या अधीन जायचं. ठीक आहे. पहिलं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी कामं करतात. एक तर आशीर्वाद, नाही तर श्राप. पुष्कळदा आपण फक्त आशीर्वादाची मोजणी करतो आणि श्रापाकडे लक्ष देत नाही की श्राप का आहेत किंवा श्राप असणं काय असतं. आता जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लोकांमध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये काही श्राप आहेत का, तुम्ही म्हणसाल आजकाल कोण श्राप बीप मानतं. पण माणूस एका वयात गेल्यानंतर मरतो, तो पहिला श्राप मृत्यू. माहिती तुम्हाला. आणि मग श्राप, लोकांचं पाप करणं आणि श्रापांचं वाढणं ह्या पृथ्वीवर सुरू झालं. लक्षात ठेवा. आपल्याला माहिती पाहिजे की माझ्या जीवनावर कोणता श्राप तर काम करत नाहीये ना. कारण आपण नेहमी काय करतो, आपण फक्त आशीर्वाद पाहतो. काय करतो आपण, ब्लेसिंग्स पाहिल्याच पाहिजे. पण अजून एक गोष्ट आहे ज्याच्यातनं सुटका मिळालीये का, हे खूप गरजेचं आहे, आणि तो म्हणजे श्राप. कळतंय तुम्हाला. जर तुमच्या जीवनामध्ये श्राप आहेत तर तुम्ही जास्त काही करू शकत नाही, कारण तो श्राप तुम्हाला श्रापित ठेवतो. आणि मनुष्याने श्रापित राहू नये अशी यहोवा देवाची योजना आहे. हालेलुया. तुम्ही पाहिलंय का, अचानक एक व्यक्ती खूप स्वतःला सारखा संकटात पडताना पाहतो. सारखं संकट. किंवा मग उदाहरणार्थ, जे वडिलांबरोबर झालं ते मुलाबरोबर होतं, जे मुलाबरोबर झालं ते त्याच्या मुलाबरोबर होतं. आणि आजकाल लोक श्रापाला हलक्यात घेता आणि तसंच जीवन जगताय. पण हे लक्षात घेतलं पाहिजे, देवाने मनुष्याला श्राप नाही दिला, तर सुरुवातीला देवाने पाहिलं की ते सगळं चांगलं आहे आणि त्यांना आशीर्वाद दिला. काय दिला?
देवाने पाहिलं की मी खूप सुंदर क्रिएशन बनवलंय, मी झाडं झुडपं सर्व बनवली, आणि मग देवाने त्यांना आशीर्वाद दिला. तुम्ही आणि मी आशीर्वादित होण्यासाठी बोलवले गेलेलो आहोत. वेट. पण श्राप मग कसा आला? जर तुम्हाला आणि मला देवाने आशीर्वादित व्हायला बोलवलं तर दारूचे श्राप, बाप बेवडा, बापाचा बाप बेवडा, मुलगा बेवडा, मुलाचा मुलगा, तो खूप दारू प्यायचा. कोण? आजा. आजा दारू प्यायचा आणि हार्ट अटॅकने मेला. लक्ष द्या मी काय सांगतेय. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. मग त्याचा मुलगा, त्याला पण नशेची आदत लागली, तो पण हार्ट अटॅकने मेला. ह्याचा मुलगा, तो पण नशेत आहे आणि तो पण हार्ट अटॅकच्या रस्त्यानेच आहे. कधीतरी तुम्ही ऐकलंच असेल की एखाद्या परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या काहीतरी होतच राहतंय. कोणाच्या बायकाच टिकत नाही तर कोणाचे नवरेच टिकत नाही. जर एका आईचं घर बिघडलेलं आहे, तिचा नवरा तिच्या बरोबर राहिला नाही, सेम प्रॉब्लेम मुलीवर होतो. सेम प्रॉब्लेम मुलीच्या मुलीवर जातो. बरोबर? जसं आशीर्वाद पिढ्यानपिढ्या असतात, तसा श्राप पण पिढ्यानपिढ्या असतो. आणि आपण श्रापित राहायला देवाने आपल्याला बोलवलं नाही, किंवा आपण श्रापात राहून चांगलं जीवन जगू शकत नाही. आपल्याला समजत नाही की काय हे श्राप. कळतंय तुम्हाला? आणि कसे ते ब्रेक होतात, श्राप कसे तुटले पाहिजे. प्रत्येक कोणीच जगामध्ये कोणीही श्रापित राहून आशीर्वादित होऊ शकत नाही. तो श्राप तुमचे आशीर्वाद गिळून टाकतो, खाऊन टाकतो. येतात आशीर्वाद, साक्ष निर्माण होतात, पण कुठेतरी पापाची स्थिती कायम असल्यामुळे श्राप पुन्हा आणि पुन्हा येऊ लागतो. लक्षात ठेवा, अनेक प्रकारचे श्राप आहेत, अनेक प्रकारचे. ते आजाराचे असू शकतात. डॉक्टर विचारतात ना, तुमच्या ब्लड मध्ये कोणाला शुगर आहे का, कोणाला बीपी आहे का? ब्लड कनेक्शन. काय ते? ब्लड कनेक्शन. तर श्राप हा ब्लड कनेक्ट असतो. हा पिढ्यानपिढ्या लोकांच्या जीवनामध्ये काम करत असतो आणि लोकांना काहीच वाटत नाही. काही लोक, काही विलेजेस मध्ये तुम्ही जा, ज्या विलेजेस मध्ये खूप जादूटोणा चालतो, त्या लोकांची जीवन बघा तुम्ही कसे. काही लोक, काही नगरामध्ये, नगर श्रापित असतात. नगर, लक्षात घ्या, नगरचं नगर. जर एखादा व्यक्ती एखाद्या नगरात गेला आणि कोणी पूर्वज व्यक्तीने जर त्यांना श्राप, त्या नगराला श्राप दिलाय, आणि तुम्ही त्या नगरात किंवा त्या वस्तीत राहू लागले, तुम्ही पण त्या नगराच्या श्रापामध्ये सामील होऊन जाता ऑटोमॅटिक. पण एखादं नगर आशीर्वादित ठरतं, आहे की नाही? एखादी कॉलनीत जर तुम्ही गेला तर आपण म्हणतो, या घरात आल्यापासून माझी जरा उन्नतीच झाली, या नगरात आल्यापासून जरा माझी उन्नतीच झाली. पण काही प्लेसेस असे राहतात, काही जागा अशा राहतात जिथे आशीर्वाद नसता, जिथे आपण डाऊन होतं. एखाद्या घरामध्ये आपण सतत आजारी पडत जातो. कुठेतरी ती पॉवर असते प्रियांनो, जी आपल्या नेत्राला आपल्याला दिसत नाही. तसा श्राप मनुष्याच्या जीवनात काम करतोय का, कोण काम करते हे दिसत नाही. कळते तुम्हाला? श्राप बायबल मध्ये आहे म्हणून त्याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. उत्पत्ती 3:14. पहिला श्राप जगातला तो कोणावर आला माहितीये? साप. साप
हा जगात श्रापित झालेला पहिला प्राणी का? कळते तुम्हाला? लक्ष आहे तुमचं माझ्याकडे? आमेन. विचलित होऊ नका, परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही विचारताय ना माझ्याशी काय बोलतोय प्रभू? या पृथ्वीवर जगात श्राप पहिला कोणावर आला? सापावर. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर ह्यांच्यापेक्षा तू श्रापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. सापाला जेव्हा आपण पाहतो तो अजूनही श्रापित आहे. देवाने असा कोणताही प्राणी बनवला नाही ज्याला हातपाय नव्हते, पण सापाने देवाच्या विरुद्धात जाऊन हवेला फसवलं, जी जगातली पहिली स्त्री होती. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर तो श्राप आला. आणि आजही साप श्रापाचं प्रतीक त्याच्या जीवनावर आहे आणि तो पोटावर चालतो आणि सतत माती खातो. स्त्री भुलवली गेली असं म्हटलंय, तिच्यावर पण श्राप आले. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. असंच होतं है ना? आता सापात आणि मनुष्यामध्ये वैर निर्माण झाला नाही का? साप आपल्या टाचेला डसतो नाव घेतलं तर, किंवा आपण त्याला टाचेने मारतो. पुढे तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहु गुणित करील व क्लेशाने लेकर प्रसवशील. तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील. हा काय झाला? श्राप. काय झाला? हा श्राप. आता मला तुम्हाला सांगायचंय, कधी पण प्रभू मध्ये आल्यावर आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे, कोणता श्राप माझ्या जीवनात काम करतोय. श्राप कधीच आशीर्वाद देत नाही, होऊच देत नाही. तो कुठं ना कुठं तरी तो खाली पाडतो. त्याला म्हणतात श्रापित जीवन. कळतंय तुम्हाला? जोपर्यंत येशू ख्रिस्ताचं जीवन तुमच्या जीवनामध्ये येत नाही, जगातलं कोणताही डॉक्टर, कोणतंही सायन्स, कोणतंही विज्ञान आणि कितीही धनसंपत्तीवान असलेला मनुष्य श्राप तोडू शकत नाही. प्लीज हे लक्षात घ्या. ते श्राप तोडू शकत नाही. कितीही काही करा तुम्ही, पण बायबल असं सांगतं, स्त्री श्रापित झाली. स्त्रीला बरेच लोक चिडवत असतात ना, तू फळ खाल्लंस, तू पाप केलंस, तू फळ खाल्लंस, तू पाप केलं. पण जेव्हा प्रभू मध्ये येण्याच्या आधी आपल्यामध्ये हवेचा स्वभाव असतो, पाप करणारा. प्रभू मध्ये आल्यानंतर आपण मरियम बनतो, तारणाऱ्याला जन्म देणारी. येतंय लक्षात? हालेलुया. म्हणून स्त्रियांनो, तुम्ही फळ खाणारी हवा नाही, तर तुम्ही ती मरियम आहात जिने येशू ख्रिस्ताला जन्म दिला. एवढ्याच टाळ्या फक्त स्त्रियाच वाजवतील. ती ब्लेस झाली. आमेन. आपण अजून एक पुढे जाऊया आणि गणना 22:11 काढूया. पहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना श्राप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल. देव बलामास म्हणाला, तू त्याच्याबरोबर जाऊ नको, कारण त्या लोकांना श्राप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. सकाळी उठल्यावर बलामाने बलाकाच्या सरदारांना सांगितले, आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे. तेव्हा मोवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बलाकाकडे जाऊन म्हणाले, बलाम आमच्या बरोबर येण्यास कबूल नाही.
मग बलाकाने पहिल्यापेक्षा जास्त अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, सिप्योराचा मुलगा बालक याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनुमान करू नकोस. मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करील, तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना श्राप दे. बलाम बालकाच्या सेवकांना म्हणाला, बालकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले तरी परमेश्वर माझा देव याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही करता येत नाही. तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही इथेच राहा, म्हणजे मी परमेश्वर मला आणखीन काही सांगतो की काय ते मी पाहतो. आता ना बलाम हा एक अभिषेकित व्यक्ती होता. त्याच्यावर हा अभिषेक होता बलामावर, तो ज्याला श्राप द्यायचा तो श्रापित व्हायचा लगेचच, आणि तो ज्याला आशीर्वाद द्यायचा तो लगेचच आशीर्वादित व्हायचा. त्याचा श्राप आणि त्याचे आशीर्वाद अजिबात म्हणजे खाली रिकामे जायचे नाही. लक्षात घ्या, इतका पॉवरफुल होता तो एक व्यक्ती. ज्याला तो आशीर्वाद द्यायचा तो आशीर्वादित व्हायचा, आणि ज्याला तो श्राप द्यायचा तो श्रापित व्हायचा. आणि आता बलाक जो राजा होता त्याने पाहिलं की इस्रायली लोक संख्येने खूप वाढले आहेत, इस्रायलाची हिस्ट्री फार खतरनाक आहे, आणि तो घाबरला की हे लोक आणि ह्यांचा देव काय करतो, समुद्र दुभागतो, वरून मान्याचा पाऊस पाडतो, लोकांचे 40 वर्ष ना कपडे झिजले ना चपला झिजल्या. हे लोक वाढतील तर हे मलाच हाकलून लावतील आणि त्यांच्याच एक राजा उभा करील. म्हणून जो बलाक राजा होता त्याने बलामाला विनंती केली की इस्रायलाला श्राप दे, कारण बलामाचा श्राप तो जे बोलल ते होऊन जायचं. म्हणून आपल्या जीवनावर कोणाला काहीही बोलू देऊ नका, किंवा आपल्या जीवनावर तुम्ही काही बोलू नका. कारण काय दिलंय, तुझ्या जिभेत मी जीवन आणि मृत्यू ठेवलंय. जो त्याला चालवणं जाणतो तो त्याचं फळ खाईल. हालेलुया. कळतंय तुम्हाला? आणि जेव्हा प्रभूमध्ये लोक येतात आणि जेव्हा एक पाळक त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, ते कोणत्या ना कोणत्या तरी श्रापात अडकलेले असतात. लक्षात घ्या. आणि श्रापात राहून आपले आशीर्वाद आपण टिकवू शकत नाही. श्राप हे तुटले गेले पाहिजे. आणि बलाम जो होता देवाचा अभिषेकित असून त्याला अशी रिक्वेस्ट करण्यात येते की त्याच देवाच्या लोकांना श्रापित कर. आता बलाम जो आहे, माझ्या नजरेत तो जरी देवाची प्रार्थना करतोय आणि त्याच्यावर जरी असा अभिषेक आहे की तो ज्याला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होतो, ज्याला श्राप देईल तो श्रापित होतो, तरीही बलाम हा शैतानाच्या कमिटमेंट नुसार चालत होता. होऊ शकतं आपल्यावर अभिषेक आहे, पण आपण शैतानाशी ऍग्रीमेंट करून देवाच्या राज्यात काम करतोय. बरेच लोक आहेत असे, बरेच लोक. श्राप देणं देवाकडनं नाहीये, म्हणून कधी कोणाला श्राप पण देऊ नका. आणि कोणी जर तुम्हाला बोललं ना तेरा ऐसा हो वैसा हो, लगेचच बोला, नासरतकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुझे शब्द येशूच्या रक्ताने कॅन्सल करतो. लक्षात घ्या. आणि श्रापाला इग्नोर करू नका. कमी वयात मरणं, एखाद्या फॅमिलीमध्ये जवानच असतात, मरून जातात. बघायचंय तुम्हाला श्राप कसे काम करतात. अनुवाद 28:15 काढा. कुठं कुठं आणि कसा कसा मनुष्य श्रापित असतो आणि कशामुळे असतो, का हा श्राप मनुष्याच्या जीवनामध्ये आला. उलट पक्षी म्हणजे सगळ्यांना माहितीये काय. अनुवाद 28चे आशीर्वाद सगळ्यांना माहितीये. तू आज जाशील, तू बाहेर येशील, जाशील,
तुझ्या कामात हात घालशील, तुझ्या कामात हात घालशील. आता कळालं तुम्हाला वचनच माहिती नाही ना, 2-4च तोंड बोलताय ज्यांना माहितीये. म्हणून बायबल वाचत जा. तुझी खिल्लारे, गुरेढोरे, शेरे मेंढरे मी, तू घेणारा नाहीस तर तुझे शत्रू तुझ्या पडून. हे दिसतं तुमचं बायबल वाचणं. मोजून बोटावर उभे करू शकते मी. स्तोत्रसंहिता 23 म्हणा बरं. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. कोणतं हे वचन मग? जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. सांगितलं असेल रात्री झोपल्यावर 91 वाचायचं, सकाळी उठल्यावर स्तोत्रसंहिता वाचायचं, जेवण संपल्यावर स्वर्गीय देवा जसे तुझे नाव पवित्र आहे. रूढीत जाऊ नका. रूढी आणि परंपरा चांगल्या नाहीये. रिलिजियस ना, रूढी परंपरा. बघा, धर्म आणि धार्मिकता ह्याच्यात फरक आहे. काही लोक धर्माचे प्रेमी आहेत तर काही लोक धार्मिकतेचे प्रेमी आहेत. काही लोकांना फक्त क्रिसमस करायला आवडतं तर काही लोकांना रोज देवाच्या सानिध्यात बसायला आवडतं. जे फक्त क्रिसमस, ईस्टर, गुड फ्रायडे मनवतात ते धर्मप्रेमी. हालेलुया. आणि जे आपलं जीवन नित्य परमेश्वरामध्ये चालवतायत ते धार्मिकतेचे प्रेमी. म्हणून धर्माच्या फंद्यात पडायचं नाही. आशीर्वाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या जे श्राप आहे ह्यांच्यामध्ये कोणते श्राप आपल्या जीवनात काम करताय का ह्याच्याकडे लक्ष द्या. उलट पक्षी म्हणजे जर तू देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीस तर, जर तू तुझं नातं देवाबरोबर दृढ केलं नाहीस तर, जर तू करत आहे ते पाप जर तू थांबवलं नाहीस तर, जर तू येशू ख्रिस्ताला आपला विश्वासणारा म्हणून ग्रहण केलं नाहीस तर, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस तर पुढील सर्व श्राप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. आशीर्वाद विनो, श्राप पण माहिती पाहिजे. नगरात तू श्रापित होशील, शेतीवाडीत तू श्रापित होशील, तुझी टोपली व तुझी बरात श्रापित होईल. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरे ढोरे व शेरे मेंढरे ह्याचे वत्स श्रापित होतील. तू आत येशील तेव्हा श्रापित होशील, तू बाहेर जाशील तेव्हा श्रापित होशील. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात तू हात घालशील त्या परमेश्वर तुला श्राप देईल. तुला गोंधळात पाडील, कन्फ्युजन स्पिरिट, आणि तुला शासन देईल सतत काही ना काही होत राहणं. ते इतकेच की तुझा न्यायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तिथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील. आता हे बघा, क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, मला लई ऍसिडिटी झाली, आवर्षण, तांबेरा, बुरशी याच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत तुझा पिछा पुरवतील. तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळासारखे व तुझ्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करेल.
तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील. तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील. तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील, पण त्यांच्याकडून 7 वाटांनी पळून जाशील आणि पृथ्वीवर सर्व राजांना नकोसा तू होशील. मी तुम्हाला समजवते हे सगळं. तुझे शव आकाशातल्या पक्ष्यांना व पृथ्वीवरल्या पशूंना खाद्य होईल व त्यांना हुसकवायला कोणी असणार नाही. परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मूळव्याध, चाई, खुजली हे अशी पीडा लावील, तू बरा होणार नाहीस. परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील. तुम्ही रस्त्याने बघता ना, वेडे लोक पाहता ना, कशी भीती वाटते. का वाटते? स्पिरिट येतो, श्राप आहे त्यांच्यावर. कशामुळे? देवाची वाणी न ऐकल्यामुळे. न ऐकल्यामुळे तुझे मन गोंधळून जाईल. बऱ्याच लोकांना बुद्धीच चालत नाही. श्राप आहे. आंधळा जसा चाच पडतो तसा तू भर दुपारी चाच पडत फिरशील. नोकरी, छोकरी, दवाखाने, पण बरं होत नाही. श्राप. तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल, पण तुझा बचाव करायला कोणी असणार नाही. तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील, पण दुसराच तिचा हात. पास्टर लग्न जमत नाही. श्राप आहे. तू द्राक्षमळा लावशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही. तुझ्या देखत तुझा बैल कापतील आणि त्याचे मांस तुला खायला मिळणार नाही. तुझ्या समक्ष तुझे गाढव नेतील, पण ते परत तुला मिळणार नाही. तुझी शेरेडेरे शत्रूच्या हाती लागतील, पण तुला मदत करणारा असा कोणी राहणार नाही. तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्रांच्या हाती लागतील उत्कंठ इच्छेने, आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे क्षणतील आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही. तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या साऱ्या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकतील. काय ते अपरिचित राष्ट्र माहितीये तुम्हाला? किती लोकांचं म्हणणं आहे, पैसा आता है जाता किधर माहितीच नाही. अपरिचित राष्ट्र येऊन घेऊन जातात. पुढे घ्या. तू ह्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वेडा होशील. परमेश्वर तुझे गुडघे व पाय यावरून किंबहुना तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे निर्माण करून तुला पीडा देईल. तुला अथवा तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा एका राष्ट्राकडे परमेश्वर तुला व तू आपल्यावर नेमलेल्या राजाला नेईल, आणि तेथे तू कष्ट पाशनाच्या अन्य देवाची सेवा करशील. घरी जाऊन वाचा. हे सगळे श्राप आज पृथ्वीवर आहेत. तुम्ही म्हणता हे नॉर्मल आहे. 2 वर्ष झाले. मी माझी पर्सनल साक्ष सांगते. कधी कधी ह्या टेस्ट पण असतो, पण कसं परमेश्वर आपल्याला शिकवतो बघा. जेव्हा ह्या भवनचं काम व्हायचं होतं ना, तेव्हा मी इथे माझं एकटीचं जास्त येणं जाणं राहायचं, कारण मी सर्व देखभाल करायची, लक्ष द्यायची इथे. आणि त्यामुळे इथे सर्व सामान असल्यामुळे मला मच्छर चावायचे. एक वेळेस मला डेंग्यू झाला. जेव्हा जायनच्या वेळेस 3 महिन्याने मी प्रेग्नेंट होती. आणि मला आठवतं, जोपर्यंत मी ऍडमिट राहायची तोपर्यंत पास्टरनी कधीच प्रेयर थांबवली नाही. कंटिन्यू प्रेयर. आणि मी पण कंटिन्यू घोषणा घोषणा घोषणा.
ठीक आहे, झालं. सेम मंथ, परत त्याच महिन्यात सेम प्रॉब्लेम. नेक्स्ट इयर मी म्हटलं आता हा महिना आणि हे काय मला माहिती नाही, पण मी प्रार्थनापूर्वक त्या गोष्टीशी लढले. पण आज खूप लोक, जर तुम्हाला छोटा पण त्रास आहे, वर्षानुवर्ष चालू आहे, तर का चालू आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या शेती पीकच येत नाही. बी तुम्ही सगळीकडे पेरता आणि अचानक काय होतंय, चारही बाजूनी पीक आलं आणि मध्यभागी पीकच नाही आलं. श्राप. कळते तुम्हाला मला काय सांगायचंय? लग्नासाठी डिले होणं जर ते परमेश्वराच्या इच्छेमध्ये असेल तर ठीक आहे, है ना. योग्य साथीदार न भेटणं, कारण धन संपत्ती तुला पूर्वजांकडनं मिळू शकते, पण एक चांगला जीवन साथी फक्त यहोवा देवाकडनं मिळतो असं देवाचं वचन सांगतं. एक चांगला जीवन साथी. धन तुमचा पुरखा तुम्हाला देऊन जाईल, पण चांगला लाईफ पार्टनर जर आपल्या लाईफ मध्ये नाही तर तो श्राप आहे. तुमच्याकडे जे आहे ते बेस्ट आहे, म्हणा धन्यवाद येशू. नाही तर घरी जाऊन विचार करशाल श्राप तर नाही आहे. हालेलुया. असले तरी तोडायला शिका. आमेन. मी सांगते तुम्हाला, अब्राहमाची बायको सारा ही वांस होती, बरोबर. परमेश्वराने तिचा श्राप तोडला आणि तिला इसाक झाला. इसाकाला रिबिका केली. रिबिका पण वांस होती. रिझन, पण अब्राहमाचा तर श्राप तुटला ना, इसाक झाला. तुम्हाला सांगू, इसाकाचा जो सासरा होता ना, तिचा भाऊ नातलग, तो अन्य गोष्टींचा पुजारी होता आणि त्याने रिबिकाला आशीर्वाद दिला होता आणि रिबिका श्रापित झाली. नाहीतर रिबिका श्रापित नसती झाली. कळलं? जर अब्राहमाचा श्राप तुटला आणि साराला 99 वर्षामध्ये इसाक झाला, इसाकाच्या बायकोला म्हणजेच रिबिकाला तो श्राप आला नव्हता पाहिजे, पण रिबिकाचा जो नातलग होता त्याने तिला आशीर्वाद दिला. तो नातलग यहोवा देवाचं भय मानत नव्हता आणि म्हणून परमेश्वराने तिची कूस बंद करून टाकली. श्राप परत आला. मग कोणाचा आशीर्वाद घेतोय? व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाच्या डोक्यावर हात ठेवून आपण आशीर्वाद घेतोय? खूप जास्त महत्वाचं आहे. कोण तुम्हाला हात लावतोय? ट्रान्सफर होतं. आणि जेव्हा मग इसाकने रिबिकासाठी प्रार्थना केली, मग तिचा श्राप तुटला आणि मग तिला एसाव आणि याकोब झाले. श्राप. अब्राहमाचा श्राप देवाने तोडला, तरी सुद्धा अब्राहमाचाच मुलगा इसाक, त्याचीच बायको रिबिका परत श्रापित झाली. का? आज्ञा न पाळल्यामुळे. आणि बरेच लोक आजकाल श्रापाबरोबर कॉम्प्रोमाइज करून घेतलेलं आहे. बघायचं कोणता श्राप काम करतोय. खूप श्राप असतात. तुझी टोपली तुझी परात. मी श्रापित करील म्हणजे काय? ताजी चपाती नाही, घरामध्ये लवकर अन्न शिजत नाही, हा श्राप असतो. टोपली रिकामी. कशामुळे होतं आणि हे
पापामुळे. श्राप असाच नाही आला, पाप आला मग श्राप आला. आणि श्राप जर प्रभू ख्रिस्तामध्ये येऊन पण तुमच्या जीवनामध्ये अजूनही ती लेगेसी तुमची चालूच आहे, म्हणजेच कुठंतरी पाप घडतंय म्हणून श्राप स्थिर आहे. माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट व्हायचा, उदाहरण सांगते मी, माझ्या काकांचा झाला, मग माझा होतो, मग आमच्या घरामध्ये सगळ्यांचे ऍक्सिडेंट होतात. ऐकलं का कधी असं? श्राप येतो. तुम्ही नसेल काही चुकीचं केलं, तुमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. आणि ज्यांनी परमेश्वराची क्षमा नाही मागितली ते श्रापित झाले. तर म्हणून प्रियांनो, ख्रिस्ताकडे येणं इतकं जास्त गरजेचं आहे, कारण ख्रिस्त, शास्त्र असं सांगतं, तुमच्या व माझ्यासाठी क्रूसावर श्रापित झाला, कारण आपण श्राप मुक्त व्हावे. नाही कळालं तुम्हाला? येशू ख्रिस्त क्रूसावर श्रापित झाला. त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं, तरी तो क्रूसावर श्रापित झाला. कोणाचे श्राप होते ते? हालेलुया. आणि प्रभूमध्ये येऊन पण जर आपल्या जीवनावर श्राप चालू, नीट बघायचं श्राप काय. पगार होतो आणि लगेचच दवाखाना, लगेचच कुठंतरी निघून जातात, काहीतरी घडूनच जातं. तू घालशील त्या कामात, मी तुला श्रापित करील. हात लावशील ते काम सक्सेस होणार नाही. कुठंतरी हंबलनेस आणि परमेश्वराच्या आज्ञाचं उल्लंघन होत आहे. नम्रता नाहीये आणि परमेश्वराच्या आज्ञाचं उल्लंघन होत आहे. काही करू शकत नाही आम्ही. काय देवाला विचारा. हालेलुया. श्रापात जेवढं तुम्ही राहाल तेवढे आशीर्वादापासून लांब जाल. तुम्हाला वाटतं दारू पिणं नॉर्मल आहे? श्राप आहे, श्राप आहे. नोआच्या काळात परमेश्वराने सगळ्या पृथ्वीवर जलप्रलय पाठवून सगळ्या पापी लोकांना मारून टाकलं होतं. कोण उरलं होतं? फक्त एक, नोआ. आणि तो कसा होता? धार्मिक. मग श्राप परत आला कुठून? जर परमेश्वराने सगळं पाप पृथ्वीवर नष्ट केलं तर श्राप परत आला कुठून? सगळं झाल्यानंतर नोआने एक द्राक्ष मळा लावला आणि त्याने त्याच द्राक्ष मळ्यातल्या द्राक्षाचा रस इतका पिल्ला की त्याने नशा झाली आणि तो इतका नशेत गेला की तो नागडा होता हेही त्याला कळालं नाही. त्याला 3 मुलं होते, शेम, हाम, यापेत. आणि हामाने त्याला उघडा नागडा पाहिला आणि आपल्या दोन्ही भावांना जाऊन सांगितलं. दोन्ही भावांनी काय केलं? आपल्या पाठीवर, आपल्या भाषेत म्हणूया आपण, एक बेडशीट घेतली, एक कपडा घेतला मोठा आणि मागच्या साईडनी जाऊन 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 नोआकडे गेले आणि त्याच्या अंगावर टाकला. त्यांनी त्याची नग्नता पाहिली नाही, नोआची. खरं तर नोवाला हे शोभलं नाही, कारण परमेश्वराने पापी लोकांचा कसा नाश केला हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं. सर्व पृथ्वी आता निष्पाप झाली होती प्रियांनो. मग श्राप परत आला कसा? जेव्हा नोआ शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळालं की हामने, माझ्या मुलाने मला नग्न पाहिलं आणि म्हणून त्यांनी श्राप देऊन टाकला. परत श्राप सुरू झाला. परमेश्वर प्रभू येशूनी त्याला भूक लागली, अंजिराच्या झाडापाशी गेला आणि त्याला एकही अंजीर लागलेलं नव्हतं. आणि येशूनी त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला.
ही खूप मोठी गोष्ट आहे शिकण्यासारखी. येशूनी श्राप दिला झाडाला, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शिष्य पुन्हा तिथून जात होते तेव्हा त्यांनी सांगितलं, गुरुजी, काल हे ताजतवानं दिसणारं झाड पूर्णपणे जळून गेला आहे. का प्रभू येशूनी त्या झाडाला श्राप दिला? ते झाड मनुष्य वृत्तीला दर्शवतं. तुमचं बाह्य रूप देवाला काही घेणं देणं नाहीये. त्या अंजिराच्या झाडाला खूप हिरवी पानं होती पण फळ नव्हतं. हिरवी पानं हे आपल्या बाह्य रूपाला दर्शवतं. होऊ शकतं तुम्ही खूप सुंदर तयारी करून प्रेसचे कपडे घालून आले, पण तुमचं हृदयामध्ये अजून कपट आणि पाप आहे. तुमची वागणूक ती नाही जी देवाला हवी आहे. आणि येशूनी फळ नसल्यामुळे त्या झाडाला श्रापित करून टाकलं. तसंच मनुष्य जेव्हा आपल्या जीवनामध्ये हवे असणारे फळ देत नाही, ते झाड श्रापित होऊन जातं. मग मी तुम्हाला प्रश्न विचारते, श्रापित व्हायचंय का आशीर्वादित व्हायचंय? कोणाला श्राप नकोय, पण काही लोक प्रभूमध्ये येण्याच्या आधीपासून श्रापित झालेले असतात. आधीपासून. आपण वचन काढूया. रोमकरास पत्र 8:1 काढूया. त्याच्यानंतर 2 करिंथ 5:17 पण काढूया. म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांच्यावर श्राप नाही. आहे बायबलमध्ये असं? अंडरलाईन करा त्याला. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. श्राप तुमच्या जीवनावर तेव्हा काम करणं बंद करतील जेव्हा तुमचे शारीरिक स्वभाव मरतील आणि तुम्ही आत्म्याने चालायला सुरुवात कराल, तेव्हा श्रापाला जागा नसते. लक्षात ठेवा. श्राप तुम्ही ओळखा ना तुमच्या जीवनात कसे. तुमच्या लाईफ मध्ये जे घडलं तेच तुमच्या मुलांच्या लाईफ मध्ये घडतंय. श्राप. बापाच्या 2 बायका पोरांनी 2 केल्या. श्राप आहे. बाप कधीच कामात आशीर्वाद झाला नाही, मुलं पण होत नाहीये. श्राप आहे. कसं तुटल? कसं तुटल? ख्रिस्त येशू मध्ये. परत ऐकून घ्या. ऐका हो ऐका. बुद्धी चव्हाट्यावर ओरडते तशी हे वचन ओरडत आहे. शहाणपण जे रात्रीला ज्ञान शिकवतं ते हे सांगत आहे. हालेलुया. की मनुष्य पापामुळे श्रापित झाला आणि जोपर्यंत त्याला त्याची क्षमा मिळत नाही, जोपर्यंत तो पापापासून मुक्त होत नाही, श्राप त्याच्या जीवनातनं जाऊ शकत नाही. आणि पाप तुमचं पुण्य केल्याने जात नाही, तर येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यावर तुम्ही पाप मुक्त होता. ख्रिस्तामध्ये, त्या विश्वासामध्ये जेव्हा तुम्ही राहू लागता तेव्हा तुमच्या जीवनातनं श्राप तुटू लागता. ओळखायचं कोणती गोष्ट श्रापित आहे आणि कोणती नाही. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्या नियमापासून मुक्त केले आहे. प्रभूमध्ये येण्याआधी प्रत्येक एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी श्रापात जीवन जगत असतो. आणि श्राप जादू टोणा करून जात नाही. बाबाकडनं पुडी बांधून घेतली तेव्हा जात नाही. मुळात जे जादू टोणा करतात, जे आपले हात दाखवतात, जे भविष्य बघतात,
तुम्ही अजून श्रापित होतात. कारण चेटकी, जादूटोना, मद्यपी, खोट्याची आव धरणारे हे लोक अग्निकुंपात टाकले जातील. हा श्रापितपणा. कोणत्याही देवाचं सामर्थ्य नाहीये. तुम्ही एखाद्यावर जादूटोना करता आणि तो सक्सेस झालाय, ते देवाचं सामर्थ्य नाही, ते शैतानी सामर्थ्य आहे. आणि ते शैतानी सामर्थ्यात तुम्ही एकत्र जाऊन काम करताय. म्हणून शैतानाला जसं श्रापित केलं तसं त्याला साथ देणारे पण श्रापित होतात. ख्रिस्तामध्ये असल्यावर संयम असणं खूप जास्त गरजेचं आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, खरे म्हणजे प्रेम करणारे, डॉक्युमेंट वाले ख्रिस्ती नको. देवाला ते चालत आहे. प्रभू काय वर तुमचं ऍफिडेव्हिट नाही बघणार आहे, तुमचं कॅरेक्टर बघणार आहे, चारित्र्य बघणार आहे. हालेलुया. तुम्ही कसे वागले, तुमचे नेत्र कसे होते. माझी मम्मी म्हटली, मागच्या हप्त्यात आली होती, की शास्त्रात असं लिहिलंय, तू सरळ चाल, आपल्या पापण्या सरळ ठेव. पण आज पार्लर मध्ये जाऊन पापण्या उलट्या लावून येतात. किती इग्नोरन्स आहे ना हा. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचंय. श्रापित राहणं चांगलं नाही. आणि श्राप फक्त ख्रिस्तामुळे तुटतात. आणि काही लोक, लक्ष द्या, ख्रिस्तामध्ये असूनही श्रापित राहतात. कारण त्यांनी अजूनही पाप सोडलेलं नसतं. अजूनही त्यांनी ते पाप करणं सोडलेलं नसतं. कुठं ना कुठं तरी अब्राहम आशीर्वादित झाला, पण इसाकाची बायको वांज राहिली. म्हणजे श्राप परत आला एका चुकीच्या प्रार्थनेमुळे, चुकीच्या निर्णयामुळे. देव तुम्हाला सोडवतं आणि तुम्ही फिरून परत तिथेच जाता. परत श्राप येतो आणि डबल येतो. मग डबल येतो. लक्षात घ्या मी काय सांगते. मी खूप उदाहरण देऊ शकते, पण तुम्हाला असं वाटेल मी पर्सनल जाते की काय, पण तसं नाहीये. बापाचा राग, बापाचं शिव्या देणं मुलावर आलं. मुलाने सेम केलं. बापाचं खाणं पिणं मुलावर आलं. बापाचं लफडे करणं मुलावर आलं. स्त्रिया पण काही कमी नाहीत. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त श्रापित लवकर पटकन करतात आणि होतात पण. तुम्हाला बाबाकडे जायचं राहतं, नारळ पण फोडायचं राहतं, तुम्हाला प्रार्थनेला येऊन हात पण वर करायचे राहतात, तुम्हाला ज्योतिषाला पण दाखवायचं राहतं. जे जादूटोना, चेटकी, बाबा भोंदू करतात, नरक तुमच्यासाठी तयार आहे. एक्स्ट्रा खातिरदारी होईल तिकडे. देवाचं भय बाळगा. जर तुम्ही प्रभूमध्ये राहिलात तर तुम्ही श्राप मुक्त होता. आणि प्रभूमध्ये राहून पण जर श्राप काम करताय तर कुठेतरी परमेश्वराची जवळीक करण्याची गरज आहे. कारण जास्त काळ हा श्राप तुमच्या जीवनात नसावा. कळलंय तुम्हाला. श्राप श्राप असतो. बेतसदामध्ये एक आंधळा होता. प्रभू येशूनी त्याला वेशीच्या बाहेर आणलं, गावाच्या बाहेर आणलं आणि मग तिथं त्याला हात लावून बरं केलं. त्याला विचारलं, तुला काय दिसतंय का? पहिली केस आहे ही बायबल मध्ये अशी. आणि तो काय बोलतो, मला थोडं थोडं अंधुक अंधुक दिसतंय, जरा झाडं दिसताय, माणसं आणि असं. सेकंड टाइम अगेन प्रेयर परत केली. आता सांग तुला दिसतंय का? तो म्हणतो हा आता मला स्पष्ट दिसतंय. आणि येशूने त्याला वॉर्निंग दिली, परत गावामध्ये जाऊ नको, परत त्या श्रापामध्ये जाऊ नको. एकदा परमेश्वर तुम्हाला सुटका देतो आणि त्या सुटकेचा महान अनुभव घेतल्यावर तुम्ही पुन्हा जर जुन्या गोष्टीत पडले
जसा मनुष्य प्रार्थनेत कमी व्हायला लागतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जुना स्वभाव ऑटोमॅटिक तुमच्याकडे यायला लागतो. जुना स्वभाव. जर तू व्याविचार असशील तर त्या व्याविचाराची पुन्हा तुला उफाळी फुटेल. जर तू प्रभूमध्ये येण्याआधी बेवडा असशील, पुन्हा तुला दारू प्यायची सवय पुन्हा ती लत लागल तुला. आणि नुसतं मी हेच नाही बोलत आहे, जे लोक पिक्चरचे गाणे ऐकतात, अनेक पास्टरांच्या मुलं पण पिक्चरांचे गाणे स्टेटसवर ठेवतात. म्हणून तुमची बुद्धी काय माती खायला गेली नाही. काय खरं काय नाही हे तुम्ही ओळखलं पाहिजे. थिएटरला जाऊन मूवी बघणार आहे. एक मोठ्या पाळकीनबाईचा नंबर माझ्याकडे होता आणि खूप सुंदर सॉंग्स त्यांनी रिलीज पण केले. आणि मी बघते तर काय, थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सैयारा पिक्चर बघताय. लोक बावळट झाले, येडे झाले, मेले त्या पिक्चर पाहिजे. तुम्हाला जाऊन पाहायचंय? किती जणांनी पाहिला? किती जणांना तिकीट काढायला आवडतं? तुम्ही ते थिएटरचं तिकीट नाही काढत आहे, नरकाचं तिकीट काढताय. इमिडिएटली मी तो नंबर माझ्या फोन मधून डिलीट करून टाकला. इमिडिएटली. अहो, ते लोक असे वेड्यासारखे डिप्रेशन मध्ये पोरं पडताय. तुम्ही पाळक लोक तर सांत्वना दिली पाहिजे. पाळक लोकांनी शिव्या पण नाही दिल्या पाहिजे. तुम्ही लोकांनी शिव्या पण नाही दिल्या पाहिजे. शिवी श्राप आहे. श्रापित करतात सगळ्यात जास्त. जर तुमच्या घरामध्ये शिव्या चालतात, नंबर 1 गोष्ट जी घडते, तुमचे मुलं श्रापित होतात. आणि असा कोणता बाप आहे जो आपल्या मुलांना श्रापित करतोय? अशी कोणती आई आहे जी आपल्या मुलांना श्रापित करते? शिवी देणं पाप आहे. शास्त्रामध्ये सरळ लिहिलंय, शिव्या देऊ नका. सरळ सेंटेन्स आहे. जे खोट्याची आवड धरतायत, चुकीची आवड धरणं नरकाच्या वाटेला नेतं. आणि हे सर्व शारीरिक गोष्टी तुम्हाला आत्मिक गोष्टीत उन्नती मला माहितीये. आणि आपण का बरं असं म्हटलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं. 2 कोरिन्थ 5:17 काढूया. माझ्या मागे सर्वजण हे वचन वाचतील आणि उंच स्वरात. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. जोरदार टाळ्या वचनासाठी. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतोय, तो एक नवीन उत्पत्ती बनतो, एक नवीन व्यक्ती बनतो. नवीनपणा त्याच्या आयुष्यामध्ये येतो. नवीन करणं म्हणजे त्याला भूतकाळ नसतो. कळलं? कळलं का? काय कळलं सांगा? येस म्हटले ना. काय कळलं तुम्हाला? का हे वचन पौलाने लिहिलंय मला सांगा. कारण त्याला माहिती आहे माणसाचा जुना व्यक्ती जो आहे ना तो श्रापित आहे आणि त्याला नवीन होणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीला नवीन उत्पत्ती, ज्याला भूतकाळ थोडं पण ठेवत नाही. मग परमेश्वर ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता म्हणून ग्रहण करता आणि त्याच्या मागे चालता, तेव्हा तुम्ही रोज नवीन होत जाता. तुमचा भूतकाळ नाहीसा होतो. नाहीसा. तुम्ही समुद्राच्या रेतीवर चालले, बीचवर, तेव्हा तुमचे पाय छपतात. पण जेव्हा समुद्राची लाट येते ते असं वाटतं की तिथं पाय छपलेच नाही. तसं नवीन की इथं काही नव्हतंच पहिले.
जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये येता आणि जेव्हा तो तुम्हाला एक नवीन क्रिएशन बनवतो, तेव्हा तो तुमचा भूतकाळ पुसून टाकतो. त्याला एक मात्रही थेंबही त्याच्यातला ठेवत नाही. लक्षात ठेवा, जसा लाट येऊन ते पावलं काढून टाकतो. किती लोक देवाने त्यांना श्रापातनं आजाद केलं. तुम्ही आहेत. हा, देवाला धन्यवाद. हे आपण असतो. आणि प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही भूतकाळ आहे, बरोबर? काही लोक आपल्या भूतकाळाला काय करतात, विसरून पुढे जातात. ज्यांना मसीह माहित नसतो ना, येशू माहिती नसतो, ते अंजिराची पानं लावून आपली नग्नता झाकतात. कळलं म्हणजे काय? ते श्राप त्यांना कळतं, आमच्या जीवनावर श्राप काम करतोय. आपल्या बुद्धीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात अंजिराचे पानं लावून नग्नता झाकणं. पानं वाळले, सेम किस्सा सुरू. माणसाकडे कोणत्याही गोष्टीचं परमनंट सोल्युशन नाहीये. तुम्ही सतकृत्य करून, चांगल्या गोष्टी करून कधीच श्रापातनं मुक्त होऊ शकत नाही, जोपर्यंत येशू तुमच्या जीवनात येत नाही. कारण ह्या पृथ्वीवर पाप क्षमा करण्याचा आणि श्राप मुक्त करण्याचा अधिकार फक्त येशू ख्रिस्तालाच देण्यात आलेला आहे. आता आपण एक गोष्ट करूया. थँक्यू जीसस. उचलून द्या मला. मी थोड्या वेळापूर्वी बोलले होते, हे तुम्ही आहे. जेव्हा श्राप तुमच्या जीवनामध्ये काम करतो, ते जीवन हे असं राहतं. तुमची बुद्धी काय करते माहिती का? इकडे. तुमची बुद्धी काय करते? जर असं जॉईन कर त्याला आणि काय होतच नाही. याचे एवढे तुकडे झालेत ना, एखादा एक्सपर्ट याला जॉईन करू शकतो आणि करता पण येतं. हा कप पुन्हा जुडला जाऊ शकतो, पण त्या कपावरच्या ज्या तुटलेपणाचं जे नक्षा आहे ना, तो लपला जात नाही. ते दिसल. तुम्ही त्याला ग्लू लावलाय, तुकडे तुकडे जोडले, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात चहा टाकशाल, तो गळून जाईल. मनुष्य आपल्या बुद्धीने आपलं जीवन सावरतो, आणि जेव्हा आशीर्वाद येतो, कुठे गेला? तू जे जोडलंय ना दादा, ते तुझ्या मनाने जोडलंय. परमेश्वर काय करतो? हे याचं मला काही जोडायची गरज नाहीये. जेव्हा एक मनुष्य परमेश्वराकडे येतो, तेव्हा तो ह्याला जोडत नाही बसत. कारण जोडलेल्याला डाग राहतील, जोडलेल्याला त्या भेगा दिसतील, आणि त्याच्यात कोणताही आशीर्वाद टिकणार नाही. मग परमेश्वर ते बाजूला करतो आणि तुम्हाला बेटर दॅन दिस करतो. त्याला
काही जॉईंट नाही, कुठे गळती नाही, एक नवीन उत्पत्ती बनवतो. या कपाला भूतकाळ नाहीये, हा कप श्रापित नाहीये आता, कारण हा मेड बाय गॉड आहे. समजतंय तुम्हाला? तुमची आणि माझी स्थिती प्रभू मध्ये येण्याच्या आधी अशी का होते? अशी खाली पडल्यामुळे, आत्म्यात, कॅरेक्टर मध्ये, आजारपणामुळे, श्रापित असल्यामुळे. काय होती? खाली पडल्यामुळे. परमेश्वर काय करतो? तो भूतकाळच नाहीसा करून टाकतो आणि तुम्हाला एक नवीन उत्पत्ती बनवतो. हे काम करतो प्रभू येशू. पण त्यालाही जर आणि तर आहे. जर तू माझ्या आज्ञा पाळशील, जर तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवशील आणि पुन्हा पाप करणार नाही तर. कळतंय तुम्हाला? दुसरं वचन घेऊया. म्हणा मी एक नवीन सृष्टी आहे, माझ्यावर कोणताही श्राप नाही. मार्क रचित नाही, आपण योहान 8:26 काढूया. मार्कचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. थँक्यू होली स्पिरिट. आणि गलतीकरास 3:13. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. कोण आहे हा पुत्र? येशू. जेव्हा तुम्ही प्रभू येशू मसीह मध्ये वाढतात, जेव्हा ख्रिस्तामध्ये तुमची उन्नती होऊ लागती, तेव्हा तुम्ही बंधनमुक्त होतात. आणि जेव्हा बंधनमुक्त होता, खरोखर बंधनमुक्त होता. शब्द बघा काय, खरेखुरे. थोड्या वेळासाठी नाही, तात्पुरत्यासाठी नाही. मी तुला कायमचं बंधनमुक्त करील, मी तुला कायमचं श्रापातनं आजाद करील. कळते तुम्हाला? येशू ख्रिस्तच आपल्याला बंधनमुक्त करू शकतो. आणि किती लोक इथं म्हणतील की मी बंधनमुक्त आहे. कोणाला श्रापित जीवन जगायला आवडणार नाहीच आणि राहू पण नाही. कारण देवाने आशीर्वाद दिला, मनुष्याने पाप करून श्राप ओढवून घेतले. गलती 3:13. सर्वजण म्हणा आणि उंच आवाजात म्हणा, आपल्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला. आपल्याबद्दल, आपल्याबद्दल तो श्रापित झाला. खंडणी भरून त्याने तुम्हाला मला सोडवलं. वाह! खाली पडायला तुम्हाला नाही बोलवलं, श्रापित जीवन जगायला नाही. देवाला कळालं. अनुवाद 28 मध्ये मी मनुष्याला खूप श्राप देऊन बसलो. परमेश्वर म्हणा, माझे लेकरं, मी यांना श्रापात पाहू शकत नाही. मला काहीतरी करावं लागेल, मला काहीतरी करावं लागेल. मी पुन्हा जलप्रलयाने त्यांच्यावर श्राप आणणार नाही. आता मी मनुष्यांमध्ये एक करार स्थापित करील आणि त्या करारामुळे ते माझे लेकरं होतील. आणि तो करार आहे येशूचं रक्त. म्हणून जो इसम, जो मनुष्य येशूच्या जवळ आणि जवळ आणि जवळ येऊ लागतो, तो खरोखर बंधनमुक्त होऊ लागतो, खरोखर बंधनमुक्त होऊ लागतो. आणि जो श्राप त्याच्या जीवनावर असतो, तो निघून त्या क्रूसावर जाऊन नष्ट होऊन जातो. तुम्हाला मला काही करावं लागत नाही.
इस्रायली लोकांवर गुलामीचा श्राप आला. 400 वर्ष ते गुलामगिरीत राहिले. पण परमेश्वराने त्यांना श्राप मुक्त करून टाकलं. तुम्ही आणि मी फक्त आशीर्वादाचे वारीस आहोत. लक्षात घ्या प्रियांनो, फक्त आशीर्वादाचे. कारण ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवताय तो तुमच्या आणि माझ्यासाठी श्रापित झाला. त्यांनी खंड भरून त्याचं रक्त वाहून तुम्हाला आणि मला सोडवलंय. श्राप तुमचा आणि माझा काही संबंध नाही. त्या श्रापाला आम्ही श्रापित करतो येशूच्या नावात. परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये इतकी ठेवा, इतकं जवळ जा, इतकं जवळ जा, इतकं देवाच्या जवळ जा की तो श्राप आपोआप निघून जाईल. बघा, आत्मिक दृष्टीने बघा, काय काय माझ्या जीवनावर काम करतंय. कोणता श्राप आहे? एखादा स्वभाव जे माझ्या बाबतीत घडलं ते माझ्या मुलांच्या बाबतीत पण होतंय श्राप. सेम आजार माझ्या पंजोबाला, आंजोबाला, माझ्या आजीला. का प्रभू मी प्रत्येक कामात हात घालतोय, आशीर्वादित होत नाहीये? ओ, कुठेतरी श्राप काम करतोय. पण मी ख्रिस्तामध्ये असल्यामुळे माझ्यावर दंड आज्ञा नाही. घोषणा करा स्वतःवर, मी कोणत्याही दंड आज्ञेत नाही, मी कोणत्याही श्रापाच्या अधीन नाही. तर येशू ख्रिस्ताने माझे सर्व श्राप त्या क्रूसावर मोडले आहे आणि मी आजाद आहे. देवाने इस्रायली लोकांना गुलामगिरीतनं बाहेर काढलं आणि त्यांना त्यांचे लेकरं म्हणून हाक मारली. श्राप आपल्यासाठी नाही काम करत आहे तर त्याला येशूच्या नावात धमकवा. आदाम आणि हवानी जेव्हा पाप केलं ना, श्राप यायच्या आधी पाप आलं आणि पाप आल्यानंतर ते दोघही लपून बसले. काय बसले? लपून बसले. परमेश्वर म्हणतो, आदाम तू कुठेस? तू कुठं आहे? ते लपून बसणं प्रार्थना विरहित जीवनाला दर्शवतं. जो कोणी प्रार्थना करत नाहीये ना, तो देवापासून लपतोय. आणि त्यांनी त्यांची नग्नता झाकण्यासाठी अंजिराची पानं लावली. मनुष्य आपल्या चुकांना लपवतो आपल्या बुद्धीने. मनुष्य आपल्या गोष्टी, श्राप आपल्या बळाने लपवण्याचा प्रयत्न करतो. एवढं सगळं झालेलं असताना जेव्हा परमेश्वराला कळालं माझ्या लेकरांनी पाप केलं, तेव्हा पहिला बली झाला. त्याने एका कोकराचे, एका जनावराचे कातडीचे कापड त्यांना घातली आणि त्यांची नग्नता झाकली. जेव्हा पाप झालं तेव्हा देवाने एक जनावर कापून त्यांनी पाहिला, अंजीर लावली, स्वतःची बुद्धी लावली. बुद्धी जिच्यावर भरोसा ठेवायचा, तेव्हा त्या जनावराने
निष्पाप असताना दुसऱ्यांची नग्नता झाकण्यासाठी स्वतःला बलिदान दिलं उत्पत्तीमध्ये. आणि परमनंट सोल्युशन म्हणून त्यांना ते चांबडाचे कपडे घातले आणि नग्नता झाकली. तिथून सुरू झाला येशू ख्रिस्ताचा आणि तुमचा प्रवास. तुम्ही सांसारिक दृष्टीने अंजिराची पानं लावून तुमचं जीवन सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू शकता, पण ते टेम्पररी असेल प्रियानो. प्रभू येशूने परमनंटली सोल्युशन काढलं. ते रक्त सांडलं पृथ्वीवर, ते जानवर मेलं, त्याचे कपडे बनवले आणि देवानी स्वतः आदाम हव्वाला घातले आणि त्यांची नग्नता झाकली. श्राप, आजार, पीडा, त्रास ही मनुष्याची नग्नता आहे. आणि जर तुम्ही आज देवाची वाणी ऐकून त्याला संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण जीवाने त्याच्या स्वाधीनाने अधीन याल, तो तुम्हाला परमनंट सोल्युशन देईल. हालेलुया. आणि परमनंटली त्याच्यातनं बाहेर काढेल. परमेश्वराचा सहवास आपल्या जीवनामध्ये ठेवा. लपून जाऊ नका देवापासून, कारण त्याच्याचकडे तुमच्या सर्व गोष्टीचं सोल्युशन आहे.